म्हणजे आपल्याकडे हे 2000 कोटी आणि हे 2500 कोटी असे 4500 कोटी रुपये आपल्याकडे सरप्लस राहत आहेत की जे आम्हाला तुम्हाला देऊन कंपनीला रन करायला पैसे राहत आहेत. आणि जी आमची बँकर्स आहे जे आणि जे आमचे वेंडर्स आहेत. नमस्कार, मी आपल्यासमोर परत एकदा आलेलो आहे की ज्या काही फंड्स रिलेटेड गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर शेअर करायच्या आहेत, त्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो विषय बीजीचा आहे, ज्याच्यामध्ये जो डॉक्युमेंटरी पार्ट आहे तो डॉक्युमेंटरी पार्ट घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. ही जवळजवळ ही सर्व बीजीच आहेत. याच्यामध्ये जो कंप्लायन्सेस कंप्लीट करून आपण ज्या बीजी इश्यू केलेल्या आहेत त्या टोटल बीजी ह्या सगळ्या इश्यू झालेल्या आहेत. या बीजी इश्यू होऊन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे व्हर्बेज ॲक्सेप्टन्स हा पार्ट संपलेला आहे. जो आरबीआयकडनं फेमा कंप्लायन्सेस आहे जो प्रत्येक बीजीला लागतो तो पार्ट संपलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बीजी इश्यू झालेल्या आहेत. इश्यू झाल्यानंतर ISIN जो कोड जनरेट होतो तो कोड जनरेटही झालेला आहे. त्यापैकी बऱ्यापैकी बीजीचा तो कोड जनरेट झाल्यानंतर एक सिस्टीम ओरिएंटेड मेल प्रत्येकाला जातो की जिथं फेमा कंप्लायन्सेस केल्याबरोबर तो क्लिक होतो. तो मेल बऱ्याच जणांना गेलेला आहे जो सिस्टीम ओरिएंटेड आहे. आणि त्याच्यानंतर ISIN हा कोड जनरेट होतो आणि तो ISIN कोड जनरेट होऊन EMT 760 येतो आणि त्या अगेन्स्ट त्यांना त्या बीजीचे फंड्स युटिलाइज करता येतात. हे जवळजवळ बऱ्याच कस्टमरचं, बऱ्याच बँकर्स, बऱ्याच NBFCs यांचं झालेलं आहे. याची सगळी प्रोसेस झालेली आहे. त्यापैकी ही जी लिस्ट आहे ही लिस्ट टोटल त्या सर्व बीजींची आहे की जी लिस्ट मी आपल्यासमोर मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये हे टोटल पार्टी सगळे मंडळी आहे की जे ह्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा ISIN कोड हा जनरेट झालेला आहे. त्यामुळे त्यांना त्याचे फंड्सचे डिटेल्स मेल जाणं सुरू झालेले आहे बँकर्सकडनं आणि हे ऑथेंटिक आहे. त्याच्याबद्दल कुठलंच काहीच राहिलेलं नाहीये. आणि जसं हे त्यांना जाईल तसं ते त्यांच्या बँकरकडे गेल्यानंतर त्यांना जो आम्ही ISIN कोड आणि EMT 760 त्यांना आम्ही शेअर करणार आहोत तो त्यांनी त्यांच्या बँकरकडनं जाऊन त्यांनी त्यांच्या बीजीचे फंड्स इनकॅश करायचे अकाउंट्सवर. ते इनकॅश केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या लेटर हेडवर लिहून घेते की मला माझे फंड्स मिळाले, तर माझी बीजी मिळाली आहे आणि हे लेटर आहे. आणि हे लेटर्स आपण परत आरबीआयकडे सबमिट करणार आहोत. त्यातले आपण बरेचसे ऑनलाईन पद्धतीने सगळ्या बीजी आरबीआयकडे सबमिट केलेले आहेत ऑलरेडीच. आणि ऑलरेडी त्याच्यासाठी 2000 कोटीचे फंड्स आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्टही व्हायला सुरू झालेला आहे. येणाऱ्या काही दिवसात आपल्या ते फंड्स आता वापरायला चालू होतील. कारण का बीजी हा पार्ट राहिला होता. बीजी हा सगळ्या कंपन्या सगळ्या संपलेल्या आहेत. प्रत्येकाला बीजी मिळू लागलेली आहे, त्याचे फंड्स त्यांना मिळू लागलेत आणि त्याचे मेल जाऊ लागलेत. हे मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कालांतराने प्रत्येक घंटेला, प्रत्येक आवरला, प्रत्येक दिवसाला कस्टमर बोलत राहणार आहे की मला माझी बीजी मिळते, मला माझे बीजीचे फंड्स मिळत आहेत. ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत. हे प्रत्येक जण तुम्हाला सांगत चालणार आहे. त्यामुळे मी तर बोलतोय पण तुम्हाला तुमचे कस्टमर आपले बोलणार आहेत, ते स्वतःहून पुढे येतील, प्रत्येक जण पुढे येतील. त्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हे आपण ट्रॅकवर आहोत, आपले फंड्स आलेले तर आपले युटिलाइज होणार आहेत. म्हणजे आपल्याला आपले 2000 कोटी रुपये काही दिवसात आपल्या अकाउंटवर मिळून आपल्याला वापरायला मिळणार आहेत. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट की आम्ही आमच्या कंपनीच्या नावावर, इंडिव्हिज्युअल कंपनीच्या नावावर आम्ही 2500 कोटीची बीजी रेज घेतली. आपल्याकडे हे 2000 कॅश करते ज्याचा व्हर्बेज झालेला आहे. ISIN कोड जनरेट होऊन EMT 760 जनरेट होते. तुम्हाला कंपनीला रन करायला पैसे अकाउंटवर कंपनीच्या बँकर्स आहेत जे 2500 कोटी वेंडर्स आहेत ज्यांना त्यांना बीजीच्या माध्यमातून त्यांचे फंड जातात. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी एकदम क्लिअर झाल्या आहेत. याची क्लॅरिटी एकदम क्लिअर झालेली आहे. याच्यामध्ये कुठलीच गोष्ट, कोणत्याच गोष्टीचा डाऊट नाही राहिलेला. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पद्धतीनं आम्ही मांडलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आपण ऑन ट्रॅकवर आहोत. कुठल्या गोष्टीत काहीच काळजी करायची गरज नाहीये. आणि मी आज तुम्हाला एवढंच मांडणार आहे या फंड्स रिलेटेड, पेमेंट रिलेटेड, बीजी रिलेटेड, येणाऱ्या फंड्स रिलेटेड आणि युटिलाइज रिलेटेड. याच्या व्यतिरिक्त मी आपल्यासमोर काहीच मांडणार नाही. त्यामुळे हे आपण व्यवस्थित पद्धतीने, शांत पद्धतीने ऐकून घेतलं असं मी समजतो. आणि तुम्ही याच्यावर ट्रॅकिंग राहा. तुम्हाला हळूहळू आपल्या मार्केटमधून, आपल्या एरियातून तुम्हाला मेल यायला चालू होतील. लोक सांगतील माझी बीजी आली, त्यावर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की फंड्स आलेत, आपल्याला मिळायला लागलेत आणि आपल्यालाही मिळतील. हे जसं जसं बीजी इश्यू होतील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.